भाषा ही फक्त संवादाचं साधन नसते, तर ती ओळख, संस्कृती आणि राजकारणाचंही केंद्र असते. भाषा शिकवण्याचा निर्णय हा आता शिक्षणापेक्षा राजकारणाचा विषय बनत चाललेला आहे का? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. अशातच सीबीएसईने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे, जो आहे 3 भाषा कंपल्सरी. नेमका हा विषय काय आहे, यामध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे आणि याला कुठली राज्ये विरोध करतील आणि वाद नेमका काय पेटेल, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सो हेलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. सीबीएसईचा मोठा निर्णय, 3 भाषा कंपल्सरी, आणि सोबतच तुम्हाला आता काही साऊथ मधले जे स्टेट्स आहेत ते या निर्णयाला विरोध करताना दिसून येतील. प्रामुख्याने जर बघितलं तर तमिळनाडू सुद्धा त्यामध्ये अग्रेसर दिसून येईल. कारण काय, तर 2 लँग्वेज पॉलिसी वर्सेस 3 लँग्वेज पॉलिसी असणार आहे. हे सगळं आपण समजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसभेसाठी अतिशय महत्वाचं पुस्तक आहे, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. न्यूज काय आहे, विषय काय आहे, तर बघा, सीबीएसईने 15 मे 2026 ला एक सर्क्युलर काढलं. त्या सर्क्युलर मध्ये काय सांगितलं की आता इथून पुढे इयत्ता 9वी आणि 10वी पासून 3 भाषा धोरण हे औपचारिकपणे लागू केल्या गेलेलं आहे. इथे लक्षामध्ये, म्हणजे याचाच अर्थ काय की इथून आता विद्यार्थ्यांना पुढे 3 भाषा शिकाव्या लागणार आहे. हा सीबीएसईचा नवीन नियम आहे, नवीन धोरण आहे. मग हे जे धोरण आहे ते कधीपासून लागू होणार आहे, तर 1 जुलै पासून हे धोरण लागू होणार आहे. आणि याचा जो सीबीएसईने आधार घेतलेला आहे, तो आधार घेतलेला आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे आहे तो आधार मानलेला आहे. आणि सोबतच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जे आहे, जे सेकंडरी एज्युकेशनसाठी आहे 2023, हा सुद्धा आधार घेतलेला आहे. बघा, आता हा विषय समजून घेत असताना मग नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा जो रेफरन्स या ठिकाणी आलेला आहे, मग त्यामध्ये काय होतं नेमकं हे सुद्धा आपण समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला हा निर्णय काय घेण्यात आला हे आपल्या लक्षात येईल. बघा, एक बेसिक जे स्ट्रक्चर होतं, जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये मांडण्यात आलेलं होतं, ते होतं 5+3+3+3 सॉरी 5+3+3+4 या पद्धतीचं ते धोरण आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये काय होतं की जे आधीचे 5 वर्ष आहे तुमचे, ते फाउंडेशनल साठी असणार आहे. म्हणजे ज्या 3 वर्ष आहेत ते तुमच्या अंगणवाडी असेल, बालवाटिका असेल. त्यानंतरचे जे 2 वर्ष आहेत ते पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 साठी असेल. त्यानंतरची जी 3 वर्ष आहे ते 3री, 4थी आणि 5वी म्हणजे काय म्हणता येईल, 3rd स्टँडर्ड, 4th स्टँडर्ड आणि 5th. त्यानंतरची 3 वर्ष बघितलं तर 6वी, 7वी, 8वी, आणि त्यानंतरचे जे 4 वर्ष बघितलं तर 9वी, 10वी, 11वी आणि 12वी. हे एक मेजर स्ट्रक्चर त्यामध्ये चेंज झालेलं आपल्याला दिसून येतं. पण या निर्णयाच्या अनुषंगाने अजून काय महत्वाचं होतं त्या पॉलिसीमध्ये, तर मातृभाषेत शिक्षण, म्हणजे इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षण असावं, असं त्या धोरणामध्ये सांगितलेलं होतं. सोबतच बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन, आणि हाच एक आधार सीबीएसईने उचललेला आपल्याला दिसतोय. सोबत काय की 3 लँग्वेज फॉर्म्युला, म्हणजे विद्यार्थ्यांनी 3 भाषा शिकाव्या आणि ज्यामधल्या 2 भाषा या भारतीय असाव्या, हा सुद्धा निर्णयामध्ये आपल्याला कुठेतरी दिसून येतो. आणि बोर्ड परीक्षांमध्ये बदल, म्हणजे फक्त पाठांतर आधारित परीक्षा नसायला तर कॉम्पिटन्सी बेस्ड ज्या परीक्षा आहेत त्या पद्धतीनं परीक्षा व्हायला पाहिजे, असा सुद्धा या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय तरतूद करण्यात आलेली होती. आणि बराचसा डिटेल ती पॉलिसी आहे, फक्त आपण या निर्णयाच्या अनुषंगाने काही गोष्टी बघितलेल्या आहेत. मग आता सीबीएसईने हा जो निर्णय आणलेला आहे 3 भाषा धोरणाचा, त्याचं उद्दिष्ट काय आहे, तर जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे तेच तुम्हाला इथे सुद्धा पाहायला मिळेल. बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन, भारतीय भाषांचं संवर्धन व्हायला पाहिजे म्हणून 3 भाषा किंवा 3 लँग्वेज पॉलिसी आम्ही आणतोय, आणि विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणे, हे सुद्धा त्यांनी काही उद्दिष्ट ठेवलेली आहे. याच उद्दिष्टाला धरून हे धोरण लागू केलेलं आहे, असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मग आता हे धोरण आपण समजून घेऊया आणि नेमके याच्यात काय बदल झालेले आहे. तर विद्यार्थ्यांना इथून 3 भाषा शिकणे बंधनकारक असणार आहे, जे आपण बोलत आलेलं आहे. ज्या 2 भाषा ज्या भारतीय असणं आवश्यक आहे. सीबीएसईने एक 44 विषयांची लिस्ट त्या ठिकाणी दिली गेली असणार आहे, आणि या 44 विषयामधून, या सब्जेक्ट्स मधून तुम्हाला 3 विषय निवडायचे आहे, जे भाषे संबंधित तुम्हाला असणार आहेत. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो इंग्रजी विषय जर तुम्ही निवडाल तर त्याला भारतीय मूळ भाषा म्हटल्या जाणार नाही किंवा मानल्या जाणार नाही. जे आतापर्यंत आपण इंग्रजी सुद्धा आपल्या भाषेमध्ये किंवा लँग्वेजमध्ये आपण पाहत होतो, पण ती भारतीय मूळ भाषा नाही. म्हणून जर तुम्ही एखाद्या ठिकाणी इंग्लिश, हिंदी जर घेत असाल आणि 3री लँग्वेज जर तुम्ही फ्रेंच ठेवत असाल, जर्मन ठेवत असाल,
तर याचा अर्थ की दोन भारतीय भाषा यामध्ये दिसून येत नाही. सो हा एक मेजर चॅलेंज त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. मग तुम्हाला जर कॉम्बिनेशन्स या विषयाला घेऊन ठेवायचे असतील किंवा निवड करायची असेल तर दोन भाषा या प्रामुख्याने भारतीय भाषा दिसायला पाहिजे, मग ते मातृभाषा असू दे किंवा तुमच्या ज्या काय म्हणता येईल आपल्याला राष्ट्रीय भाषा असू दे. ठीक आहे. आणि मग एक इतर तुम्हाला परदेशी भाषा निवडता येईल. अशा पद्धतीचेच तुम्हाला कॉम्बिनेशन्स ठेवावे लागणार आहेत. सो हा सुद्धा एक महत्वाचा इश्यू त्यामध्ये आहे. आणि परदेशी भाषा ही फक्त विशिष्ट अटींवरच निवडता येणार आहे. म्हणजे तुम्हाला दोन परदेशी भाषा निवडता येणार नाही. येते लक्षामध्ये. इंग्लिश आणि फ्रेंच जर निवडली तर त्या दोन परदेशी भाषा होणार. सो हे काही निवडक बदल तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. बरं, मग आता हे जे R1, R2 आणि R3 आहे जे भाषेशी संबंधित आहे, R1, R2 आणि R3 म्हणजे या तीन भाषा तुम्हाला असणार आहे. सो यातली जी R3 भाषा असणार आहे म्हणजे जे तिसरी भाषा तुम्ही सिलेक्ट केली गेलेली असणार आहे त्याची मूल्यमापन पद्धती कशी असणार आहे, तर यासाठी बोर्ड परीक्षा नसणार आहे. म्हणजे ती भाषा तुम्ही सिलेक्ट केली तर त्यामध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची काही गरज नाही. मग कशाला ते शिकवतात, त्याचं काही असेसमेंट होणारच नाही आहे का, तर निश्चित होणार आहे, पण ते शाळा स्तरांवर होणार आहे. पूर्णपणे शाळा स्तरावरील अंतर्गत इंटरनल असेसमेंट त्या ठिकाणी होताना दिसून येईल. आणि त्याचे जे गुण आहेत जे तुम्हाला मिळालेले आहेत ते तुमच्या सीबीएसईच्या प्रमाणपत्रात आता दिसून येतील. म्हणजे अर्थातच तुम्ही बोर्डाची परीक्षा जरी त्या विषयाला घेऊन द्यायची नसती, त्या भाषेला घेऊन द्यायची नसती, तरी तुमचं मूल्यांकन हे शाळा स्तरावर होणार आहेच. ठीक आहे. आणि विशेष महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर त्यामध्ये कमी मार्क्स मिळाले किंवा तुमचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला नाही तरी सुद्धा तुम्हाला बोर्ड परीक्षेवर याचा काही फरक पडणार नाही. तुम्हाला बोर्ड परीक्षा निश्चितच देता येईल. असं तिसऱ्या भाषेला घेऊन असेसमेंट त्या ठिकाणी राहणार आहे. सो लक्षात आलंय की नेमकं काय आहे हे. आता पुढे बघा, मग अशा पद्धतीची जर पॉलिसी आणलेली असेल तर मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपल्यासाठी संभाव्य परिणाम आणि आव्हाने काय असतात अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. ते आपण एकदा बघून घेऊया आणि यानंतर बघूया नेमका वाद कुठे निर्माण होतो. बघा, सकारात्मक परिणाम जर बदलले तर भारतीय भाषांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे म्हणून 2 लँग्वेज भारतीय भाषा असणं हे कंपल्सरी केलेलं आहे. सांस्कृतिक विविधतेचे जतन झालेले आहे. जे काही वेगळे कल्चरमधून निघालेल्या भाषा आहे त्या जपल्या गेल्या पाहिजे. या अनुषंगाने भारतीय भाषा ठेवलेल्या आहे त्या ठिकाणी. मातृभाषेत शिक्षणाला चालना, जे 44 विषय आहे त्यामध्ये तुमच्या मातृभाषा सुद्धा असतील, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला निवड करता येईल. ठीक आहे. म्हणजे आपण ऑफकोर्स जर आपण महाराष्ट्रात असलो तर पहिली आपण मातृभाषा मराठीच निवडणार आहे किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये जर गेलं तर ते तिथली भाषा निवडणार आहे. त्यानंतर काय, बहुभाषिक कौशल्य वाढ, तुम्हाला मल्टी लँग्वेजेस शिकता आल्या पाहिजे, त्याच्यावर तुमचं कौशल्य असलं पाहिजे. ठीक आहे. सो हे काही आपल्याला पॉझिटिव्ह वेनी सांगता येईल. पण या समोरची जे प्रमुख आव्हाने आहे, जे इम्प्लिमेंटेशन त्यामध्ये होणार आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यातलं महत्वाचं काय तर शिक्षकांची उपलब्धता. आता बघा, एका 9वीच्या वर्गात किंवा 10वीच्या वर्गात 100 विद्यार्थी असतील आणि कोणी फ्रेंच लँग्वेज थर्ड लँग्वेज सिलेक्ट केली, कोणी जर्मन केली किंवा एखादी कोणी मातृभाषेमध्ये गेली. सो आपल्या इथले तर शिक्षक अवेलेबल होऊन जातील, पण त्या 100 विद्यार्थ्यांपैकी 20 मुलांनी वेगवेगळ्या भाषा जर सिलेक्ट केला तर तेवढ्या शिक्षकांची उपलब्धता असणार आहे का, म्हणजे इम्प्लिमेंटेशनचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी असणार आहे. सर्व भाषांसाठी पाठ्यपुस्तकांचा अभाव असणार आहे. येथे लक्षामध्ये जो अभाव आहे. आणि विशेष म्हणजे मग या ज्या गोष्टी आहे या कशा पद्धतीनं रिझॉल्व्ह केल्या जातील हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आव्हान दिसून येतं. शाळांवरील अतिरिक्त प्रशासनिक भर, म्हणजे काय की जे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे विषय निवडलेले आहे, मग त्यासाठी तुम्हाला शिक्षक लोक सुद्धा लागतील आणि मग त्यांचं प्रशासन करणं, त्यांचे पेमेंट्स आहे, पगार पाणी, या सर्व गोष्टीचा भार पडणार आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्वात महत्वाचा गोंधळ निर्माण होणार आहे. जे त्या लँग्वेज सिलेक्शनसाठी जे म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला चॉईस काहीतरी वेगळे करायचं असतं, परिस्थिती काहीतरी वेगळी असते. ते लक्षामध्ये तुम्हाला भाषा शिकायची फ्रेंच आणि इंग्लिश शिकायची आहे, पण या दोन्ही भाषा परदेशी भाषा असल्यामुळे मग तुम्हाला त्या शिकता येणार नाही. एक तुम्हाला कोणती प्रादेशिक भाषा घ्यावी लागेल जे आहे ते. येते लक्षामध्ये. सो हा सुद्धा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. अशा पद्धतीचे आव्हान दिसून येते. आता सर्वात महत्वाचं म्हणजे या निर्णयाला घेऊन अनेक स्तरांवर वाद होताना आपल्याला दिसून येईल. कारण काय आहे तर भाषा हे फक्त संवादाचं साधन नाही, जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे, तर ते शिक्षण आहे, ओळख आहे, तुमचं तिथलं राजकारण आहे आणि विद्यार्थ्यांचा निवडीचा जो विषय आहे त्याच्याशी सुद्धा जोडल्या गेलेलं आहे. मग यात विशेष जर महत्वाचं पाहिलं तर साऊथ मधले जे काही स्टेट्स आहे, पर्टिक्युलरली तमिळनाडू जर झालं तर तमिळनाडू बद्दल एक विशेष गोष्ट आहे की जे जवाहर नवोदय विद्यालय आहे
तमिळनाडूमध्ये एकही नवोदय विद्यालय पाहायला मिळत नाही. याचं कारण काय, तर नवोदय विद्यालयामध्ये जे हिंदीचं जे प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं, सीबीएसई पॅटर्न सारखं जे ते नवोदय विद्यालयाचा कॉन्सेप्ट सुरू करण्यात आलेला होता. सो हिंदीला प्राधान्य असल्यामुळे तमिळनाडूने त्याला विरोध केलेला होता. कारण तमिळनाडूची जी पॉलिसी आहे ती टू लँग्वेज पॉलिसी आहे. म्हणजे एक तिथली जी लँग्वेज असेल तमिळ आणि दुसरी आहे प्लस इंग्लिश, येते लक्षामध्ये. सो यांना आता सक्तीनं हिंदी लादल्या जाणार आहे का, हा आरोप त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून तुम्हाला ते राज्य आता विरोध करताना दिसून येईल. येते लक्षामध्ये. त्यानंतर काय की इंग्रजी विरुद्ध भारतीय भाषा. जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 भारतीय भाषा शिकाव्या लागणार आहेत, पण आताचं जे जग आहे ते इंग्लिशनी कॅप्चर केलेलं आहे. तुम्हाला बाहेर कुठे गेलं तरी त्या पद्धतीची भाषा लागतं. सो हा सुद्धा एक वाद त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर फॉरेन लँग्वेजेसवर मर्यादा. अनेक अर्बन मधले जे लोक आहेत किंवा तिथली जी काय म्हणता येईल विद्यार्थी आहेत ते बाहेर देशात जाण्यासाठी सुद्धा उत्सुक असतात आणि त्या पद्धतीने ते आधीपासूनच लँग्वेज शिकत असतात. सो त्यांच्यावर सुद्धा कुठे ना कुठे मर्यादा येणार आहे. आणि एक महत्वाचं काय आहे तर इथे 4 पाहिजे, केंद्र वर्सेस राज्याचा अधिकार. जे शिक्षणाचा विषय एज्युकेशन जो आहे तो आपल्याला कॉन्करंट लिस्ट मध्ये दिसून येतो, बरोबर. तो जे आपला शेड्यूल 7 आहे, जे पॉवरचं जे डिव्हिजन झालेलं आहे त्यामध्ये समवर्ती सूचीमधला हा भाग आहे. आणि मग यामध्ये जर असं केंद्राने जर धोरण आणले तर ते राज्यावर लादल्यासारखं होईल आणि मग हिंदी लादण्याचा तो आरोप असू दे. सो या पद्धतीचा सुद्धा वाद आपल्याला अनेक स्तरांवर दिसून येतो आणि अशा पद्धतीनं हे सीबीएसईचं जे धोरण आहे त्याला घेऊन आपण चर्चा केलेली आहे. आय होप तुमच्या लक्षात विषय हा आलेला असेल. प्रश्न बघून घ्या. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 चा मुख्य उद्देश काय आहे. ऑप्शन्स तुमच्या समोर दिलेले आहे, तुम्हाला याचं उत्तर कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जी एकदम माफक दरात 29,999 रुपयाला तुम्हाला अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफ टाइम व्हॅलिडिटी. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्हाला जर किंमत जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करायचा आहे, प्रतीक सर म्हणून, योग्य ते डिस्काउंट मिळेल. मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला सिलेबस लागत असेल, काही गायडन्स लागत असेल किंवा अजून काही माहिती लागत असेल, निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करू शकता. एऑनआयचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय एंड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस आणि क्विज एवढ्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असणार आहे. पीडीएफ स्वरूपातील जर नोट्स हव्या असतील तर हा QR कोड स्कॅन करायचा आहे, एऑनआयच्या टेलिग्रामला जॉईन करायचं आहे. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला संपर्क आणि वेबसाईट देतोय, त्यावर सुद्धा तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत लवकरच. थँक्यू.